राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील मसवंडी गावातील तथा नवी मुंबई माजी नगरसेवक तथा सभागृह नेता रवींद्रजी इथापे यांच्या मातोश्री कैलासवासी गंबा भागीरथी शेवंताबाई इथापे यांच्या दसऱ्या विधीनिमित्ताने शनिवार दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हे उपस्थित राहिले. यावेळी कैलासवासी गंबा भागीरथी शेवंताबाई इथापे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना ते बोलत होते. आता शरद सोनाने बोलले की निवडणुका म्हणजे 13 दिवसांनी निवडणुका आल्या आहेत. नवी मुंबई महापालिका 111 वॉर्डचा सगळ्याचा प्रचार मीच आहे. ठाणे जिल्ह्यातल्या ठाणे, भाईंदर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी आणि जाम जिल्ह्याचा मी पालकमंत्री ती वसई विरार या जवळ 7 महानगरपालिकेचं जबाबदारी माझ्याकडे दिली पक्षाने. परंतु असं असताना रवींद्र इथापे वरचं जे माझं प्रेम आहे ते ह्या निवडणुकीपेक्षा फार जास्त पुढचं आहे. जगाच्या पाठीवर सगळं कमवता येतं, धन दौलत सगळं मिळतं, परंतु माणुसकीची एक जाणीव असलेली माणसाचं मन मिळवणं हे फार सगळ्यांच्याच आयुष्यात नसतं. सुदैवानं सगळ्यांच्याच प्रेमापोटी गणेश नाईकला सद्भाग्य लाभलेलं आहे. म्हणजे माझ्या एवढा राजकारणाचा सुखी माणूस असेल कोणी ते सांगावं, मी सुखी आहे. कारण मी विनम्रपणे सांगतो, परमेश्वराने म्हणजे गणपतीचा हात कसा असतो, एक हात पुढे नैवेद्यासाठी आणि एक हात असा लांबूनच, पण गणेश नाईकवर असा हात ठेवलेला आहे. ही पैसा प्रत्येकाला प्रिय असतो, पैसा पाहिजेच असतो, पण तो आपल्या घामाचा, कष्टाचा, दुसऱ्यांच्या आशीर्वादाचा असला पाहिजे. शापातून निर्माण झालेला पैसा हा पैसा टिकत नाही आणि तो टिकला तरी सुद्धा माणसाच्या अंतिम टप्प्यामध्ये त्याच्या चेहऱ्यावर निर्भयता दाखवत नाही. ज्यांनी पापातून पैसा निर्माण केला, चिटिंग लुटिंग करून, त्या लोकांचं जसा मृत्यू जवळ येतो तसं त्यांच्या चेहऱ्यावर भीती दाटते. परंतु ज्या लोकांनी कधी आयुष्यात दुसऱ्याच्या अहिताची गोष्ट केलेली नाही, ज्यांनी दया, क्षमा, शांतीचाच आविष्कार केला, अशा लोकांचं चेहऱ्यावरचे भाव हे मृत्यूला सामोरं जाण्याचे असतात. रवींद्र इथापे माझ्या सान्निध्यात वाढला. आता शरद सोनाने त्याला वरती काय दिली ते चिंता करून, गणेश नाईक इथे आहे, सगळ्या गोष्टी बरोबर करेल. तर म्हणजे तुम्ही शरद सोनावणे जसं म्हणजे इथापेचं हितचिंतक आहे, ते जाणीव करून दिली, थँक्यू. परंतु भविष्यकाल आपण सगळेजण हे मसवंडीमध्ये मी 3ऱ्यांदा आलो होतो, 4थ्यांदा. एकदा सामुदायिक विवाह होता त्याला, तर एकदा मंदिराच्या कार्यक्रमाला होतो आणि म्हणजे बाबांच्या दर्शनाला होतो, आणि एक 4थी. भविष्यकालामध्ये या मसवंडीचं सुद्धा स्वरूप निश्चितपणे बदलेल. अजून तर जो कच्चा रस्ता आहे तो पक्का होईल आणि असा खरा उंचावरचा भाग आहे, ते पाण्याचं परत दुर्भिक्ष आहे तसं, म्हणजे पाणी तसं नाही इकडे, पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये पाणी नाही आहे. परंतु रवींद्र इथापेच्या माध्यमातून आणि सर्व इकडच्या समाज कार्यकर्त्यांच्या, आता म्हणजे लामटे आमदार आहेत, सगळ्या ज्या ज्या अडचणी असतील त्या माझ्याकडे सांगा. खरं म्हणजे त्या बिबट्याने तर वाटत लावून टाकलेली, म्हणजे बिपट प्रवण परिसर अशा प्रकारचे बोर्ड लावलेले. परंतु चिंता करायचे, मी वनमंत्री म्हणून आणि राज्याचा एक मंत्री म्हणून, जबाबदार मंत्री म्हणून निश्चितपणे या सर्व गोष्टीतून समाजाला जो धोका आहे तो धोका दूर करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. आज रवींद्र इथापे आणि त्यांच्या कुटुंबावर जो एक, शेवटी आई 90 वर्षाची किंवा 110 वर्षाची असली तरी आई कधी जावी अशी ती सावली असते, ती सावली कायम राहावी अशी इच्छा असते. ती सावली गेली असती तरी तुमच्या सगळ्यांच्या मायेची सावली रवींद्र इथापेने त्याच्या कुटुंबावर राहील असा विश्वास व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराज नमस्ते. उद्धव इथापे यांच्या दसऱ्याच्या निमित्तानं माझे सर्व नवी मुंबईचे सर्व, ठाण्याचे सर्व आणि आता पालघरचे सुद्धा सर्व आदरणीय गणेशजी नाईक साहेब या ठिकाणी आले. त्यांचं मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं
मनापासून आभार मानतो, प्रेमपूर्वक आभार मानतो. आमच्या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लामटे हे सुद्धा या ठिकाणी आले आणि त्यांचं तर विशेष आभार. जर हा माणूस आमच्या राहुलच्या लग्नात म्हणजे रात्री 2-2:30 वाजेपर्यंत मुलगा घरात जाईपर्यंत त्या ठिकाणी वरात काढून देईपर्यंत लास्टपर्यंत थांबलेले हे आमदार, आमचे इथले स्थानिक आमदार संगमनेरचे अमोलभाऊ खताळ आणि भावाप्रमाणे प्रेम करणारे शरददादा सोनवणे आमदार, त्याचप्रमाणे आमच्या ताई. आपल्या पहिला आशीर्वाद मला गुलाबराव शेळके साहेबांचा असायचा. काहीही मागं न पुढं पाहता त्यांनी मला फार मोठं केलं आणि त्यांच्याच पावलावरती पावलं ठेवून गीतांजली ताई शेळके त्यांचं फार प्रेम. आज जिल्हा परिषदेचे सदस्य आमचे अजयभाऊ असतील, जिल्हा परिषद सदस्य जनार्दन नायर असतील, आमचे यशोमंदिरचे सगळे गँग असेल, सगळे चेअरमनपासून तर सगळे, त्याचप्रमाणे कुलस्वामिनीचे सगळे मंडळी, चेअरमन माठीमागे बसलेले आहेत सगळे, संजय पानसरे असतील, सगळे मंडळी. मी जास्त नामोल्लेख नाही करत, परंतु आपल्याला माहिती आहे की 16 मे 2011ला जेव्हा आमचे बाबा गेले त्यावेळेस नेमकंच लग्नाच्या निमित्तानं आईला घेऊन मी गावाला आलो होतो आणि आमचा भाऊ सकाराम मेहताबी असेल किंवा आपण असाल हॉस्पिटलला जाऊन त्या ठिकाणी बाबांना प्रेमपूर्वक या ठिकाणी पाठवलं आणि नंतर दसऱ्याविधीसाठी तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. या मसंडीवरती म्हणण्यापेक्षा रवींद्र इथापे आणि इथापे परिवारावरती प्रत्येक वेळेस सामुदायिक विवाह सोहळ्याला आला आपण, या ठिकाणी बाबांच्या दसरीला आलात. मध्यंतरी शतक महोत्सवी कार्यक्रम होतात तेव्हा देखील आपण आलात आणि आज देखील आलात. आज बरेचसे मला कल्पना आहे की आपल्यावरती जबाबदारी काय आहे. आपण नवी मुंबई काही थोडा वेळसुद्धा सोडू शकत नाही, कारण कालच मला वाटतं माघारीचा दिवस संपला. आज अजून चिन्ह वाटप होणार आहेत आणि सगळ्यांचं लक्ष दादांवरती आहे. दादांना पुढे ना पुढं काही ना काही कुठंतरी थांबवायचं म्हणजे सगळं थांबल, परंतु दादा हा आमचा काही थांबणारा माणूस नाही. परंतु दादा तुम्ही न थांबता या ठिकाणी आलात. मी बाकीच्यांचा नामोल्लेख जास्त करणार नाही, आपलाही वेळ घेणार नाही, कारण आपल्याला मुंबईला फार महत्त्वाचं. किसन शेट उंडे असतील, सगळेच मंडळी आलेले आहेत. भालचंद्रजी नलावडे आहेत, अनंतराव चौगुले आहेत, आमचे बाबासाहेब राजळे आहेत, त्याचप्रमाणे किशोर शेठ दांगट आहेत, मारुती शेठ नरवडे आहेत, उल्हास शेठ भोर आहेत, सगळेच मंडळी. मी नावं घ्यायची म्हटली तर आपल्याला कल्पना मी सगळ्यांची घेऊ शकतो, परंतु शाब्दिक मी सगळ्यांचंच या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आमचे टाकळकर, राहुल टाकळकर, आमचे हॉटेल जे चालवतात मनोहर ग्रुपचे, ते देखील या ठिकाणी आहेत. शरददादांचे जावाई आमचे कौशिक कुरकुल, ते दोघे पार्टनर आहेत, ते हॉटेलचे जबाबदारी सगळी त्यांची सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. आमच्या पाहुणे खास करून नागपूरवरून गावंडे परिवार ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. दुसरे पाहुणे भगत परिवार ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्यांचाच नामोल्लेख न करता मी सगळं आमचे चेअरमन आमचे भानुदास सारोटे आणि ती सगळी मंडळी या ठिकाणी आले आहेत. खरं वास्तविक हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज पापाळे हे सुद्धा आपल्या अमूल्य वेळ देऊन आलेले आहेत. आमच्या परिवारातील डॉक्टर अशोक इथापे असतील, परिवारातील आमचे डॉक्टर अरुण इथापे असतील किंवा नामदेव इथापे असतील, हे सगळ्या मंडळींचं मी ऋण व्यक्त करून मी पांडुतात्याचा माझा मोठा भाऊच आहे. आमचे भीमाशंकर सगळेच म्हणजे वार्डातील सगळं नावं घ्यायची म्हटली तर वार्डातील सगळीच मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. पांडुतात्या डुंबरे असतील, रमेश पवार आहेत, आमच्या सामाजिक संस्थेचे मम्मा नायकोडे आहेत, सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. मी सगळ्यांचं शाब्दिक आभार व्यक्त करतो आणि गेली 40 वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेत असलेले विजय ग्रुपचे प्युअर व्हेज जम्मू काश्मीर चौधरी ढाबा अँड फॅमिली रेस्टॉरंट गौरव चवीचा स्वाद महाराष्ट्राचा आमची वैशिष्ट्ये निसर्गाच्या सानिध्यात शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय सर्वोत्कृष्ट स्वच्छता जल सर्व्हिस सुसज्ज किचन हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था पार्टी हॉल बर्थडे हॉल महिला पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह प्रवासी ड्रायव्हरसाठी स्नानगृह वाहनांसाठी सुसज्ज पार्किंग व्यवस्था आमच्या शाखा मोशी मनसर कळंब बोटा माळवाडी आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी बोटा तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क क्रमांक 95 96 64 56 86 आणि 60 06 82 24 02. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.